नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, 5 राज्याच्या निवडणुकींचे निकाल लागलेले आहेत. हे निवडणुकीचे निकाल काय असू शकतात असा अंदाज व्यक्त करणारा एक पॉडकास्ट आम्ही 2 दिवसांपूर्वी टाकला होता. विश्लेषक कांती गाला तुमच्या सोबत होते आणि त्यांनी एक प्रेडिक्शन केलं होतं, ते म्हणजे तामिळनाडूचं. पश्चिम बंगालबद्दल अनेकांनी प्रेडिक्शन केलं, आसामबद्दल अनेकांनी प्रेडिक्शन केलं, केरळबद्दल अनेकांनी प्रेडिक्शन केलं, पण तामिळनाडूबद्दल सगळेच साशंक होते. अशा वेळेस कांती गाला यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की अभिनेता विजय हा मोठा चमत्कार तिथे घडवणार, आणि नेमकं तर तेच झालं. आज कांती गाला यांचा तो अंदाज खरा ठरला आणि तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय हा सरकार स्थापन करणार आहे. त्या अनुषंगाने पुन्हा बातचीत करायला आम्ही कांती गाला यांना चॅनलवर बोलवलंय. कांतीजी, नमस्कार, आपलं स्वागत आहे. सर्वांना माझा नमस्कार. कांतीजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की इतर कोणाला प्रेडिक्शन ते जमलं नाही जे तुम्ही तामिळनाडू बद्दल केलं. सगळेजण सांगत होते की तिथे डीएमके किंवा अण्णा डीएमकेचं सरकार येईल, पण तुम्ही असे एकमेव व्यक्ती होतात की त्यांनी सांगितलं विजय चमत्कार करणार, आणि नेमका तो चमत्कार झाला. काय सांगाल याबद्दल? आणि याचं बदल मेन मुख्य कारण असं आहे की तामिळनाडूमध्ये तुम्ही बघा, 1967 पासून डीएमके किंवा AIDMK ची सत्ता आहे. म्हणजे गेली 13 इलेक्शन का 12 इलेक्शन ते लोक ह्या दोन पक्षामध्ये वाटले गेलेले आहेत. द्रविडियन मुवमेंट होती त्याच्यामध्ये. पण त्याचे जेवढेही निवडून आलेले आहेत, म्हणजे तुम्ही MG रामचंद्रन घ्या, करुणानिधी घ्या, अण्णादुराई घ्या, जयललिता घ्या, ह्या सगळ्यांचं फिल्मी बॅकग्राऊंड आहे. मी MG रामचंद्रन आणि जयललिता डायरेक्ट ऍक्टर आणि ऍक्ट्रेस होत्या, पण अण्णादुराई पण चांगले स्क्रिप्ट रायटर होते, करुणानिधी पण स्क्रिप्ट रायटर होते, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जोडलेले होते. तर तिथे एक फिल्म स्टार बद्दल एक वेगळं वलय आहे. साऊथमध्ये पर्टिक्युलरली आहे. आणि काल मी तेच उदाहरण दिलं होतं की 1983 मध्ये ज्यावेळी सोशल मीडिया नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, त्यावेळी पण आंध्र प्रदेशमध्ये एन टी रामारावनी इंदिरा गांधी का माहिती लीडर, म्हणजे त्यावेळी तर काँग्रेसशिवाय दुसरं पर्याय नव्हतं लोकांकडे, तरी त्यांनी विथिन 2 मंथ्स त्यांनी आंध्र प्रदेश स्वीप केलं होतं. नंतर लोकसभामध्ये पण ते जिंकलेले, सिंपती वेव्हचा अगेन्स्ट. इंदिरा गांधीच्या हत्यानंतरची जी लाट होती सहानुभूतीची, त्याच्या समोर पण एन टी रामाराव जिंकलेले. आणि आता पवन कल्याणनी पण तिथे चांगला परफॉर्मन्स दिलाय आता आंध्र प्रदेशमध्ये. त्यावेळी ते युनायटेड आंध्र होतं, आता आंध्र वेगळं झालं. पवन कल्याण पण फिल्म बॅकग्राऊंड वालेच आहेत ना. तर ठिकाणी पर्टिक्युलरली तामिळनाडूमध्ये आहे ना, फिल्म बद्दल अतिशय क्रेज आहे. म्हणजे ज्यावेळी अण्णादुराईचं, म्हणजे मी आजच वाचलं की अण्णादुराईचा मृत्यू झाला ना, त्यावेळी ते अंत्यदर्शनसाठी एक ट्रेन मधनं लोक जात होती. एखाद्या बोगद्यामध्ये 150-200 माणसं मेली. इतकं तिथे क्रेज आहे. तिथे इलेक्शन फिल्मस्टार साठी लोक जाळून घेतात. इमोशनल स्टेट आहे तिथे, म्हणजे लॉजिकच्या पलीकडचं आहे तामिळनाडू. म्हणून मला असं वाटत होतं, पण मी पण 90% सांगत होतो, 20% वोट्स सांगत होतो. पण अजूनही त्याची लाट आली आणि ते जवळजवळ आता मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. त्या 10 का 12 सीट्स कमी पडत आहे. नक्कीच. या सगळ्या त्यानंतरचं तुमचं प्रेडिक्शन होतं पश्चिम बंगालबद्दल, आणि तुम्ही सांगितलं होतं की भाजप सरकार स्थापन करेल. काय वाटतं, म्हणजे याबद्दल काय सांगाल? बघा, SIR झालं, हे सगळे मुद्दे सोडा. हिंदू जागा झाला ना, हे एक मेसेज आहे. खरोखर झालं हिंदू वोटिंग ज्या ज्या वेळी वाटतं ना, त्यावेळी इलेक्शन स्वीप होतं. कुठलाही पक्ष इतके दिवस आपल्याला डोक्यात बसवलेलं होतं की मुस्लिम वोट्स, मुस्लिम वोट्स. तर मोदींनी ते आपली जी मानसिकता होती, की आपली जी मान्यता होती की मुस्लिम वोट शिवाय तुम्ही जिंकूच शकत नाही, तर प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदू त्यामुळे मोदीचा आभारी राहणार की त्यांनी ते माहीत तोडून टाकलं, ती मान्यता तोडून टाकली की ज्यावेळी 70% लोक जर एका वेळी असतात, एका ठिकाणी वोटिंग करतात, म्हणजे मेजॉरिटी ऑफ द
जो धर्म आहे किंवा ज्या धर्माची लोक आहेत त्याला तुम्ही नाकारून कसं जिंकू शकता? तो 70% पॉप्युलेशनला जर तुम्ही सतत दाबलत जाणार, सगळं त्याच्याबद्दल विरुद्ध बोलणार, सगळं त्याला दाबत जाणार, तर कधी ना कधी ते एकदम बुमरेंग सारखं बाहेर येणार ना. तर बंगालमध्ये तेच झालं. टू मच ऑफ अपीजमेंट पॉलिटिक्सनी बॅकफायर झालं आणि त्यामुळे हिंदू लोक एकदम वोटिंगला बाहेर पडले. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो की 2024च्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये मोदींनी असं स्लोगन दिले ना, 400 के एक अबकी बार 400 पार. तर लोकांना असं वाटलेलं रे की म्हणजे जे बीजेपीचे वोटर्स आहे, मिडल क्लास हिंदू वोटर्स आहेत, त्यांना वाटलेलं रे की आता मोदी येणार आहे. म्हणून काही लोकांनी कसं होतं, वोटिंगला गेले नाही, निवडणुकीची पार्टीला गेले, पिकनिकला गेले. मी महाराष्ट्राचं सांगतो, माझे बरेचसे नातेवाईक त्या दिवशी अरे ऐसे भी मोदी आने वाला आहे ना. आणि नंतर रिझल्ट लागल्यानंतर त्यांना जर ज्यावेळी कळलं की 240 सीट्स आलंय, त्यांना गिल्टी फिलिंग झाली. त्याला रिग्रेट झालं की आपण काय मूर्ख आहे, आपण एक दिवस पिकनिकला गेलो, आपण वोटिंगला का नाही बाहेर पडलो. आणि त्यानंतर 2025च्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तो जो वोटर होता, जे 24 मध्ये बाहेर नव्हता पडलाय, सो कॉल्ड हिंदू वोटर्स मी म्हणतो, मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास, ते अग्रेसिव्हली बाहेर पडलं आणि ते 5% वोट वाढलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस क्लीन स्वीप केलं. मग ज्या ज्यावेळी हिंदू वोट जर एकत्र आली त्यावेळी ते रिझल्ट असंच येणार आहे. आणि ते आता लोकांना कळायला लागलंय. म्हणजे 2014 नंतर एक हिंदू स्ट्रॉंग फेस प्राईम मिनिस्टर म्हणून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या. लोकांना असं वाटतंय की आमचं कोणतरी वाली आहे, आमच्याबरोबर कोणतरी बोलतंय. त्यामुळे सगळे एकत्र आले आणि ममता बॅनर्जींनी फक्त अपीजमेंट पॉलिटिक्स केलं. त्यांना वाटलं 30% आमच्याकडे आहे आणि आपले काही हिंदू झोलेवाले डफलीवाले आहेत ना, काही काही ते आम्हाला करतात आणि त्यामुळे ते 45% वोट पर्सेंटेज पण पोचायच्या. पण ह्यावेळी त्याला 30% 28% मिळाले असतील. काही पर्टिक्युलर ब्लॉक्स आहे मुस्लिम क्या थ्रू आउट अख्खा बेंगालमध्ये नाहीये, जसं मुंबईमध्ये थ्रू आउट नाहीये, महाराष्ट्रात थ्रू आउट नाहीये, गुजरातमध्ये थ्रू आउट नाहीये. ज्या ज्या दिवशी हिंदूने ज्या दिवशी ठरवलं नाही एका बाजूनी, तर कुठलंही दुसरी वोट बँक चालणार नाही. नक्कीच. काऊ बेल्टमध्ये भाजपचा प्रभाव आहे असं सातत्याने बोललं जातं. पण आसाम, पश्चिम बंगाल, ओडिसा हा काही काऊ बेल्ट नाही. इथे भाजप नव्याने पुढे येते. काय वाटतं? मी तेच म्हणतोय की म्हणजे डेव्हलपमेंट आणि हिंदुत्व आणि नॅशनलिझम हे जे कॉम्बिनेशन झालं आहे ना, तर त्यामुळे एक नवी वोट बँक, नवीन स्विंग फॅक्टर सुरू म्हणजे तयार झालाय की लोक त्या एका स्विंग फॅक्टरवर वोटिंग करतात. आता तुम्ही आसामचं बघा, आसामला तिसऱ्यांदा जिंकले म्हणजे बीजेपी तिसऱ्यांदा जिंकले आणि हिमंता बिस्वानी कन्झिक्युटिव्ह सेकंड टाइम जिंकले. तिथे त्यांचा जो मेन चेहरा होता गौरव गोगोई, त्यांच्या वडिलांची ती सीट होती जरात, ठिकाणं तो 21,000 का 22,000 मतांनी हरलाय. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की 125-27 सीट्स मधना 102 सीट बीजेपी जिंकली आणि काँग्रेस फक्त 19 सीट्सच जिंकल्या आहेत तिथे अख्खा आसाममध्ये. जिथे डेमोग्राफी वेगळी आहे, खाण्यापिण्याची लोकांची रुची वेगळी आहेत, नॉनव्हेज खाणारे खूप आहेत, सगळ्या तऱ्हेचे वेगळं कल्चर आहे. नॉर्थ ईस्ट मधना एका स्टेटमध्ये जर सो कॉल्ड हिंदू पार्टी जर तिसऱ्यांदा येते तर केवढी मोठी गोष्ट आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, माझ्या मते आता तरी 19 सीट जिंकल्या आहेत काँग्रेसनी आसाममध्ये. ते 19 आहे ना, मुस्लिम बहुमत एरियामधनं जिंकलेले आहेत. म्हणजे केरळामध्ये ती जिंकली, तिथे पण डेमोग्राफी कॅथलिक मुस्लिम्स आहे. इथे पण ते जे जिंकले ते सगळे मुस्लिम एरिया आहे. बंगालमध्ये आता तरी 2 सीट ते जिंकलेले दाखवत आहे. ते दोन्ही मुस्लिम एरिया आहे. मुर्शिदाबादचा एक जिल्हा आहे आणि आहे. म्हणजे असं वाटायला लागलंय की मुस्लिम लीगचा नवीन नाव काँग्रेस झालंय की काय असं वाटायला लागलंय. आणि हे काँग्रेससाठी खूप धोक्याची आहे. म्हणजे 2014च्या निवडणूक नंतर के अँथनी त्यावेळी बोललेले की त्यांनी मग नंतर अॅनालाइज करायला त्यांची मीटिंग झाली, त्यावेळी ते डिफेन्स मिनिस्टर होते. तर ते बोलले की कदाचित कॉमन माणसाचा मनात असा मेसेज गेलाय की काँग्रेस फक्त मायनॉरिटीचीच पार्टी झालेली आहेत का. त्यावेळी ते बोललेले, तरी त्याच्यावर या लोकांनी लक्ष दिलं नाही आणि सेम कंटिन्यू केलं की त्यांच्या चुकामधनं ते शिकत नाही. बीजेपीचं कसं आहे, अमित शहा आणि मोदीचं, ते चुकामधनं शिकतात. त्याला 2021 मध्ये कुठे कुठे बीजेपी हरलेली, का कारणामुळे हरली, त्याचे त्यांनी
पोस्टमॉर्टम केलं, त्याचं अॅनालाइज केलं ना, त्या वीक पॉइंटमध्ये त्यांनी सुधारणा केली, लॉ अँड ऑर्डर आणलं, एकत्र आणलं सगळ्यांना. तर काँग्रेस सुधरतच नाही. आता ते फक्त मुस्लिम लीग सारखीच पार्टी झालेली आहे हो. आणि दुर्दैव आहे आपल्यासाठी. म्हणजे एक सामान्य याला वाईट वाटतं की इंडियामध्ये ऑपोजिशन चांगलं पाहिजे, पण हे मुस्लिम लीगचं नवीन फेस आहे हो. ते एनजीओ आणि मुस्लिम लीग ह्याच्या पलीकडे काँग्रेस राहिलेली नाहीये. नक्कीच. परत तामिळनाडूमध्ये येऊया. तामिळनाडूमध्ये विजयचा विजय झाला तर द्रविडियन, मी मगाशी म्हणताना सांगितलं की द्रविडियन राजकारण तिथे मोठ्या प्रमाणात आहे. विजयने द्रविडियन राजकारण की म्हणजे विजयचं द्रविडियन राजकारण की त्याचा अभिनेता हा चेहरा, त्याच्यामध्ये कोण मोठं ठरलं? बघा, दोन गोष्ट आहे. एक तर 1967 पासून तिथे फक्त दोनच पक्षामध्ये सत्ता फेरत होती आणि नॉर्मली 5-5 वर्षांनी बदलत होती. 1-2 ह्याच्यानी. कधी-कधी डीएमके यायचे, कधी-कधी एआयडीएमकेचे. ते लोक दोन्ही पक्ष मिळून 13 वेळ ते लोक निवडून आले. डीएमकेचं आत्ताचं जे म्हणजे स्टॅलिन, की त्याचा उदयनिधी स्टॅलिन त्याचा मुलगा होता, त्यांनी हिंदुत्वाबद्दल इतके घाणेरडे शब्द वापरलेले, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, असे शब्द ते वापरत होते. सो कॉल्ड सर्वात जास्त मंदिर तिथे आहे. म्हणजे आपल्यालाही आश्चर्य वाटतं की एवढं हिंदू स्टेट आहे, सर्वात जास्त मंदिर आहे, तरी हिंदुत्वाच्या विरोधात ओपनली बोलत होते की त्याला पडलीच नव्हती. की त्यांना वाटलं आपली जी वोट बँक आहे, थोडी दलित, थोडी कॅथलिक, थोडी मुसलमान आणि झोपडपट्टी, तर आपण जिंकणार फिल्मचा. तिथं फिल्मचं क्रेज आहे आणि त्याचा ऍडव्हान्टेज नक्की विजयला मिळालेला आहे. पण सर्वात मोठं कारण काय आहे, हे डीएमकेची अँटी इन्क्युबन्सीची जी वोट्स होती ना, ती एआयडीएम कडे न जाता सगळी विजयकडे गेली. हे काही नवीन चेहरा आहे. जसं आपलं राजसाहेब ठाकरेंना कसं पहिल्या निवडणुकीत चांगलं यश मिळालेलं, की लोक त्याच्या विरोधात नेगेटिव्ह पॉईंट काहीच नसतं ना. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा लढतात त्यावेळी तुमच्या अगेन्स्ट नेगेटिव्ह काहीच नसते. लोकांची एक अपेक्षा असते, तुमच्याकडे एक विशफुल थिंकिंगनी बघतात. तर त्यावेळी विजयकडे असं बघितलंय की कदाचित आम्हाला हे द्रविड दोन्ही पार्ट्या बेकार आहेत, दोन्ही करप्ट आहेत. म्हणजे जे आपण बघितलंय त्यांचं राजकारण, ते अवतीभोवती तिथेच फिरतात आणि त्याला माहित आहे की यांच्याकडे पर्याय नाहीये, आम्हाला निवडतील किंवा त्यांना निवडतील. त्यामुळे त्याला सुधारायचा प्रयत्नच नाही केलं. तर एक जे व्हॅक्युम निर्माण झालेलं. आणि आता काय झालंय, सोशल मीडियामुळे, प्रत्येकाच्या मोबाईल आल्यामुळे लोकांना रोजचं रोज ते समजतं. तर एखादी पार्टीला जर वाढवायचं असेल तर 2 महिने पण पुरतं. सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तर त्याच्यात सगळ्यांचा त्यांनी ऍडव्हान्टेज घेतलं. आणि साऊथमध्ये काय आहे, प्रत्येक ऍक्टरची एक फॅन्स क्लब असतात. मग त्यांचे विजयाचे ऑलरेडी 200, 500, 700, 800 असे फॅन्स क्लब आहे. ते वाढदिवसाला त्याचे बॅनर्स लावतात, कोणाचं लग्न असेल तिथे मदतीला जातात, जसं रजनीकांत करतात, जसं एमजीआर त्यावेळी करायचे. तर ते फॅन्स क्लबमुळे ऑलरेडी त्याचं एक पब्लिक नेटवर्क होतं आणि अँटी इन्क्युम्बन्सीमुळे लोकांना एक काहीतरी ऑल्टरनेट पाहिजे होतं. तर एक फिल्म स्टारचा क्रेज होतच. आणि त्यांनी लोकसभा लढला नाही, त्यामुळे त्यांनी फक्त असेंब्लीवर कॉन्सन्ट्रेट केलं. सगळे त्याचे फॅन्स क्लबचे जेवढे पदाधिकारी होते ते सगळ्यांना त्यांनी सीट्स दिल्या आणि त्याचं जे 80-90 येणार होते त्याच्यामध्ये थोडं जास्त आले आणि ते कदाचित आता मुख्यमंत्री होणार किंवा 110 तर आले जात. आता त्याला 7-8 सीट कमी पडत आहेत, नक्की मुख्यमंत्री होतील. नक्कीच. केरळकडे येऊया आता. केरळमध्ये भाजपला अजून किती वर्ष संघर्ष करावा लागेल? कारण तिथे कम्युनिस्ट काँग्रेस हेच आहे, भाजपला फारसं यश मिळालेलं नाहीये. तर भाजपला तिथे अजून किती वर्ष संघर्ष करावा लागेल, काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, बघा, मी काल पण तुम्हाला बोललेलो की 5 ते 7 सीट्स ते येणार, पण त्याला 15 ते 18% वोट शेअर वाढेल. ते कदाचित आता तेवढं नाही वाढलं, पण 13-14% वर आलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्ट फिगर अजून आलेली नाहीये. कदाचित असं होतं की बायपोलर इलेक्शन होते रे. म्हणजे तिथे कम्युनिस्टच्या अँटी इन्क्युम्बन्सी होती 10 वर्ष, ते सेकंड टर्म होती. आणि काँग्रेसला ते मी कालच बोललेलो की त्याला केरळची जी डेमोग्राफी आहे ते काँग्रेसला एकदम सुटेबल आहे. इंडियामधलं कुठलंही एक स्टेट असं घेतलं ज्याला काँग्रेसला फेव्हरेबल वातावरण असेल तर ती 30% वोट बँकनी सुरू होते. मग त्याला 30% तो पुढे असतो नेहमी केरळमध्ये, हे कॅथलिक मुसलमान. तर तिथे कसं बायपोलर इलेक्शनमुळे आता जे बीजेपीचे जे वोटर्स होते त्यांना आयदर म्हणजे लेफ्ट पाहिजे किंवा काँग्रेस. ज्याला लेफ्ट नको असेल त्यांनी काँग्रेसला दिलं, ज्याला काँग्रेस नको असेल त्यांनी लेफ्टला दिलं. म्हणजे काही बीजेपी वोटर्सचं मी म्हणतोय. त्यामुळे बायपोलर इलेक्शन ज्या ज्यावेळी झाली ना त्यावेळी तिसरी पार्टी अशी स्क्वीज अप होणार. पण मला असं वाटतंय आता 3 जिंकले आहे,
आणि आपण बेंगालला बघितलं 2011च्या वेळी 0 होते, नंतर 3 सीट होते, मग 77 झाले. आणि अमित शहा आणि मोदीचं आपलं मेहनत करायची ताकद पण माहित आहे, त्यांच्या डेव्हलपमेंटचं फेस माहित आहे. तर कदाचित असं होईल की पुढच्या 5 वर्षात कदाचित अजून त्यांचं तिकडचं परफॉर्मन्स खूपच चांगलं होईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. ह्या ज्या 5 राज्यामध्ये निवडणुका झाल्या, त्यांचे निकाल आले, त्याचा परिणाम भारतीय राजकारणावर भविष्यात काय होऊ शकतो? म्हणजे ह्या इलेक्शनचं इम्पॅक्ट खूप मोठा आहे. म्हणजे मुख्य म्हणजे डीएमके म्हणजे स्टॅलिन स्वतः हरले मुख्यमंत्री असताना. आणि आताच बातमी आली की 15,000 मतांनी ममता बॅनर्जी भवानीपूरमधनं हरलेले. 2 सिटिंग मुख्यमंत्री जे आपल्या आपल्या स्टेट्समध्ये डॉमिनेशन होते, जे 25 ते 30 खासदार द्यायचे दिल्लीला, ते दोन्ही पार्टी हरले. इंडियाचे सर्वात मोठे 2 सपोर्टर्स कोण होते? ठीक आहे, ममता डायरेक्ट इंडियामध्ये नव्हती, पण ते ऑपोजिशनचं जे असं होतं. आणि डीएमके तर डायरेक्ट म्हणजे राहुल गांधी बरोबर बसायचे नाही, ते इंडियाचं फेस होतं. तर तामिळनाडूमध्ये 30 एमपीज, बेंगालमधनं 30 एमपी, असे 60-70 एमपीज मध्ये आता बीजेपीला भाव तिथे वाढेल. आणि राज्यसभावर तर डायरेक्ट फरक पडणार. आता बेंगालमध्ये 200 जिंकले म्हणजे 7 ते 8 त्यांची सीट्स वाढणार, आसाममध्ये वाढणार. तर राजकारण म्हणजे 2029च्या राजकारणामध्ये खूप मोठा फरक पडणार. आणि आजच्या दिवशी बंगालच्या रिझल्टनी 2029चा रिझल्ट सील केलेला आहे. काय मोठं काय घडलं नाही तर मोदी त्याच्या 4th हिस्टोरिक टर्म मध्ये डेफिनेटली निवडून येणार. आतापर्यंत नेहरू 3दा आलेले आहेत आणि मोदी पण 3दा आलेले आहेत. पण आजचं वातावरण बघून असं वाटतंय की 4थी टर्म त्याला नक्की 29 मध्ये मिळणार. काय माहिती आहे, आता तुम्ही बघा, एक वेगळं भाग आहे एक, आणि आता रिजनल पार्टीजची तुम्ही हालत बघा. म्हणजे 2014 पासून आपण मोदी आणि शहाच्या जे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बघितली, तर हळूहळू रिजनल पार्टीचे डॉमिनेशन कमी होत चाललंय. पहिलं त्यांचे स्वतःचे पक्षवाले जे बादल होते, अकाली दल, ते आता पंजाबमध्ये नाहीये. आपण इकडचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेनाची काय अवस्था झाली आपण पाहिलेलं आहे. म्हणजे नॅशनल पॉलिटिक्समध्ये एवढं मोठं से नाही राहिलं. उद्या कधी अप्स अँड डाऊन होत राहतात, कदाचित ते कमबॅक थोडे करतील सुद्धा. पण राजकारणमध्ये आजच्या दिवशी शरद पवार कुठे दिसत नाही. महाराष्ट्राचे 2 मोठे रिजनल लीडर्स शरद पवार आणि उद्धव ठाकरे आजच्या दिवशी तर डाऊन अँड आउट आहे. तसं आता तेजस्वी यादव जे बिहारमध्ये होता, लालूचे एवढी लेगसी चालवायचे, तो ऑलमोस्ट संपलेले आहेत. ऍज ऑफ नाव मी आजच्या निवडणुकीमध्ये त्याला कुठे से नाहीये. त्यानंतर ते करुणा म्हणजे डीएमकेच्या स्टॅलिन गेला, ते स्वतः निवडणूक हरले. इथे बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरली. आपचं आपण म्हणजे आपला आपण रिजनल पार्टी म्हणू शकत नाही, पण ते पण लिमिटेड टू पंजाब आणि दिल्ली आणि असे 1-2च आहेत. त्याचं पण पतन झालेलं आहे. त्याशिवाय चौटाला हे ते जे पण होते रिजनल पार्टी, ते हळूहळू गेलेली आहे. आणि अजून एक सांगूया, आता जे नितीश कुमार होते, म्हणजे जेडीयू जे होतं, ते पण आता नितीश कुमार सायलेंटली बाहेर गेले ना. तर बिहारमध्ये पण भाजपने आपला मुख्यमंत्री बसवलं. बघा, तुम्हाला वैयक्तिक ते आवडत असो किंवा नसो, पण स्ट्रॅटेजी जर तुम्हाला लक्षात आली तर तुम्हाला समजतं की 2014 पासून मोदी शहानी व्यवस्थितपणे रिजनल पार्टीचं डॉमिनन्स कमी केलेलं आहे आणि त्यांना त्यांना यश मिळालेलं आहे. मग त्याला कोणाला रडायचं काय कारण नाही आहे. ते मेहनत करतात, ते जिंकतात, आणि लोकांनी पण ते डेव्हलपमेंटचं जे फेस आहे ना, ते ऍक्सेप्ट केलं आहे. त्यामुळे रिजनल पार्टी हळूहळू खाली घेत चालली आहे. आता 2 नॅशनल पार्टी राहणार जे 2029 मध्ये. आणि आपण आता बघितलंय राहुल गांधीची काय अवस्था आहे, का कुठे आहेत ते. आजच्या दिवशी असं ऐकलंय की ते मस्कतमध्ये आराम करताय, मस्कतला फिरायला गेले. एवढी मोठी निवडणूक, डी डे आहे, तुमचे पार्टनर होते डीएमके, तुम्ही त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे, त्या दिवशी ते दिसतच नाहीये कुठे. तर लोकांकडे दुसरं ऑल्टरनेट पण नाहीये ना. नक्कीच. रिजनल पार्टी म्हणजे स्थानिक पक्ष आणि घराणेशाही यांचं एक अटूट नातं आहे. रिजनल पार्टी संपते तशी घराणेशाही देखील संपते. म्हणजे अगदी महाराष्ट्रापासून आपण उदाहरण घेऊ. शरद पवार संपले, घराणं संपलं. उद्धव ठाकरे संपले, घराणं संपलं. लालूचा मुलगा असेल, घराणं बिहार. संपलं. म्हणजे घराणेशाही नष्ट होते. भाजपचा उदय आणि घराणेशाही नष्ट होणं, यात कुठेतरी सांगड वाटते का आपल्याला? नाही नाही, बघा, कोइन्सिडेंटली बघा, जेवढ्या रिजनल पार्टीज आहे ना,
त्याला एका व्यक्तीच्या अवतीभोवती त्याचा ग्लॅमर असतो. म्हणजे प्रत्येक रिजनल पार्टी तुम्ही बघा, म्हणजे बादल पासून मी सांगतोय, बादल आहे, ओमप्रकाश चौटाला आहे, इथे बाळासाहेब ठाकरेंनंतर जे ठाकरे बंधू आहे, शरद पवार आहे, तिथे आता फक्त अखिलेश यादव आजच्या दिवशी एक राहिलाय, ज्याची निवडणूक 2027 मध्ये असेल. आणि आजचं हे परफॉर्मन्स मला वाटतंय की 27ला पण योगीला तिसरी टर्म इझिली मिळेल असं आजच्या दिवशी तरी वाटतंय, की हिंदू वोटर्सवर खूप जागा झालेला आहे. त्यामुळे आता रिजनल पार्टी राहिलीच नाही. जे एखादा झारखंडमध्ये आता थोडीफार आहे, म्हणजे हेमंत सोरेन, ते पण काय कुठेही कधी जाऊ शकत असं राहिलंय. आणि एक तेलुगू देशमचे चंद्रबाबू नायडू आजच्या दिवशी आहे, पण ते एनडीए बरोबर आहे. तिथे पण पवन कल्याणनी खूप मोठं हे केलं, त्यामुळे चंद्रबाबू नायडू परत आले. त्याला मोदीचं लोकप्रियतेचा पण फायदा झाला आणि ते परत सत्तेत आले. तर आता आजच्या दिवशी स्ट्रॉंग मध्ये एक नायडूज रिजनल लीडर राहिलेले आहेत, पण ते एनडीए बरोबर आहेत. आणि एनडीएचे म्हणजे मोदीच्या विरोधातले जेवढे रिजनल पार्टीज आहेत ते जवळजवळ आजच्या दिवशी तरी दिसतच नाहीये. आणि मोदी त्याच्या प्रत्येक भाषणमध्ये, प्रत्येक सभेत ते सांगतात की डायनेस्टी, फॅमिली रूल आहे, रिजनल पार्टी त्याच्या अवतीभोवतीच फिरते. ते सतत त्याच्याबद्दल बोलतात. नाही ते कसं फ्रंट फूटवर बॅटिंग करतात हो. ते कधी घाबरत नाही, ते ओपनली बोलतात आणि प्रत्येक मिटिंगला हे बोलतात, हे घराणेशाही संपली पाहिजे, घराणेशाही संपली पाहिजे. तर त्याच्यात बघा 2021 मध्ये आहात आपण आणि 2026 मध्ये आहात. इंटरनेटचा जमाना आहे, लोकांच्या अपेक्षा वेगळी असतात, लोकांचं एस्पिरेशन बदलत जातो ना. पिढी जशी बदलते, एक एक पिढी बदलत जाते, तसं लोकांचं गव्हर्नमेंटकडनं अपेक्षा बदलते. तुम्ही अजून 1970च्या माइंडसेटमध्ये आहे ऑपोजिशन अजूनही. 1970 मध्ये ते चालायचं, रिजनल सेंटिमेंट्स होतं, हळूहळू ते कमी होत चाललंय हो. तर लोकांनी ते तुम्ही पण डेव्हलपमेंट करायला पाहिजे, दुसऱ्या रिजनल पार्टीने सुधारायला पाहिजे. पण ते अजून त्या अवतीभोवती त्या फॅमिलीजच फिरतात आणि त्याचा बरोबर फायदा मोदींनी घेतला. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारतो की ही जी निवडणूक आहे ही मोदी, अमित शहा यांचं कौशल्य तर पणाला लागलंच, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण या सगळ्याचा म्हणजे म्हणजे या निवडणुकीचा करता धरता करविता हा सर्वसामान्य हिंदू होता. रिझल्टमध्ये दिसतच आहे ना. मी आसाममध्ये पण वन साइड हिंदू वोट एका ठिकाणी गेल्यामुळेच 102 सीट मिळाली ना. आणि हिमंत बिस्वा घाबरत नव्हते, ते ओपनली बोलतच होते ना. आणि बंगालमध्ये पण लोक ज्या तऱ्हेने आपण येतो, इव्हन मी प्रत्येक वेळी धुरंधरचा एक्झाम्पल देतो. धुरंधर ज्यावेळी पिक्चर लागला त्यावेळी कलकत्त्यामध्ये सकाळच्या 8च्या शोला पण लोक थिएटरमध्ये गेलेली बघायला. ते जय श्रीराम करून येत होती. आज पण तुम्ही हावडा ब्रिजचं एक मी फिल्म आता बघितली, हावडाला जिंकलेली क्लिप कोणी पाठवली. ते लोक आता ओपनली स्कूटरवर जय श्रीराम सांगताय. त्याच्या घराच्या बाहेर म्हणजे ममता दिदीच्या घराच्या बाहेर मिरवणूक जात असताना ते जात होती. तर हिंदू वोट बँक एका ठिकाणी झालेली आहे, हे सिद्ध होत आहे ना. मग ह्याच्यामध्ये काय लपवण्याचं कारण नाहीये. जसं तुम्ही मुस्लिम अपील बघा, नेहमी एका बाजूनी जर मुस्लिम अपीजमेंट जास्त झालं तर हिंदू आता जागा झालेला आहे, तर हिंदूंनी एका बाजूला वोटिंग केलं. आणि जे 5-10% लोक बाहेर पडत नव्हती, मिडल क्लास पिकनिकला जायचं, ते एक्स्ट्रा वोटिंग व्हायला लागलं. ज्या ज्या वेळी 5 ते 10% ऍव्हरेज पेक्षा जर वोटिंग वाढलं, त्या दिवशी बीजेपी 99% इलेक्शन जिंकेल, हे गेले 2-4 निवडणुकीने दाखवलेले आहेत आपल्याला. नक्कीच. आणि मुख्य म्हणजे आता तुम्ही हिंदुत्वाचं बोललं ना, तर म्हणून मी कालचं माझ्या पॉडकास्टमध्ये बोललेलं की हिंदुइझम आणि नॅशनलिझम हे नवीन स्विंग फॅक्टर तयार झालेलं आहे, की लोक फक्त त्याच्यासारखं बोलतात. इतके दिवस मुसलमान कसे आहेत, फक्त मुस्लिम म्हणून वोट करतात. तर काही ठराविक हिंदू आता फक्त हिंदू हिंदू म्हणून वोटिंगला यायला लागले. ते कॅन्डिडेट बघत नाही, जातपात बघत नाही. चला आपला हिंदू आहे ना, त्याचं वोट करा. ती वोट बँक आता मोदींनी ती तयार केलेली आहे, ते आपल्याला दिसतंय. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी महाराष्ट्राचा आहे, मी बाळासाहेबांचा खूप मोठा फॅन आहे. आणि मी दादरचा मी सेंटरमध्ये राहतो. मी शिवसेना बघितलंय आयुष्यभर. आमच्या इकडनं शिवसेनाच उभे राहायची आणि मला शिवसेनालाच वोटिंग करायला लागायचं किंवा दुसरं काही ऑप्शन पण नव्हतं. पण मला बाळासाहेब आवडायचे म्हणून मी शिवसेनेलाच वोटिंग करायचो. एक वेगळा भाग आहे की तिथे दुसरं कॅन्डिडेट नव्हतं. पण तुम्हाला सांगतो, मी 1980 मध्ये दादरमध्ये फिरताना किंवा मुंबईमध्ये फिरताना प्रत्येक भिंतीवर मी एक वाक्य वाचायचो, जो हिंदू हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि बाबा गुरुदेव असं एक स्लोगन असायचं. पण त्यानंतर ते स्लोगन नंतर ते वाढत गेलं. मग 1987चा
इलेक्शनमध्ये बाळासाहेबांनी ते ओळखलं. तर बाळासाहेबांनी एक घोषणा दिली, म्हणजे आणि रमेश प्रभूची ती निवडणूक होती, म्हणजे बाय इलेक्शन होती पार्ल्याला. त्यावेळी बाळासाहेबांनी ओपनली हिंदुत्वाचं कार्ड खेळले आणि ते रमेश प्रभू ते निवडणूक जिंकले. आणि त्या निवडणुकीमुळे बाळासाहेबांचं वोटिंग अधिकार गेलं आणि त्याला 6 वर्ष इलेक्शन उभं राहायचं आणि असा एक ठराव, ते निकाल खूप उशिरा लागला. 87ला एक होती, तर बाळासाहेबांनी ते ओळखलं. तर त्यावेळी मग त्यांनी एक स्लोगन घेतलं की हिंदुत्वच आपण बोलूया, हिंदू आता जागा झाला. तसे करत 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 त्यांनी एक पार्टी वाढवली. आणि आता आपण खरोखर, मग त्यांनी ते प्रयत्न केलं, त्याला थोडं यश मिळाला. त्यानंतर आता आपण जे बघतोय तर खरं यश 2014 नंतर मिळाला. म्हणजे दुर्दैवाने ज्यावेळी खरोखर हिंदू लोक हिंदुत्व म्हणून वोटिंगला बाहेर पडायला लागले, की हिंदुत्व एक वोट बँक तयार झाली, त्यावेळी बाळासाहेब म्हणजे चिरंजीव उद्धवनी हिंदुत्व सोडून ते सेक्युलर झाले. हे मलाही पर्सनली वाईट वाटतंय त्याचं, की खरोखर एक चांगली वोट बँक तयार झाली आणि त्यात नथिंग रॉंग इन दॅट. 70% लोकांचं देशातलं एक जे राज्य, म्हणजे एक धर्मवाली लोक असतात, त्याला तुम्ही किती दिवस दाबत राहणार? तर त्यांनी आपलं बरोबर केलं, सेक्युलर वोट झाली, तशी हिंदुत्वाची एक वोट बँक झाली. तुम्ही मुस्लिम एंड ब्लॉक सांगतात ना, तर त्याला तुम्ही असं म्हणत नाही पोलरायझेशन झालं. हिंदुत्व झालं तर तुम्हाला पोटात कशाला दुखायला पाहिजे? त्यामुळे एक वोट बँक तयार झाली आणि त्याची इफेक्ट आयुष्यभर, म्हणजे पुढची 10-15 वर्ष तरी इंडियामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये हिंदुत्व हा मोठा फॅक्टर राहणारच. आणि हे प्रत्येकाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. नक्कीच. एकंदरीत काय तर ही निवडणूक खऱ्या अर्थाने आणि एक मिनिट, ते बाळासाहेबांचं एकच मिनिट, मला ते स्लोगन नीट आठवलं नव्हतं. बाळासाहेबांनी त्यावेळी स्लोगन दिलं, गर्व से कहो हम हिंदू है. गर्व से कहो हम हिंदू आहे, बाळासाहेबांनी स्लोगन दिलं. आणि त्यावेळी प्रत्येक ठिकाणी बोलायचो. आणि रमेश प्रभू ज्यावेळी निवडणूक जिंकले, त्यावेळी लोकांनी घोषणा केलेल्या, जागा झाला, जागा जागा, हिंदू आता जागा झाला. 1987चं मी सांगतोय, जवळजवळ 40 वर्षापूर्वीचं सांगतोय, पार्ल्याची बाय इलेक्शन. त्यावेळी या घोषणा झाल्या होत्या, पण त्या प्रत्यक्षात त्याचे फ्रुट्स आता मिळतंय. बाळासाहेबांनी ते मेहनत केली, त्यावेळी अडवाणींनी जी रथयात्रा काढली, किंवा जनसंघनी जी मेहनत केली, RSSनी जी मेहनत केली, ते 40 वर्षाची मेहनत आता हिंदू लोकांचे डोळे उघडले आणि ते एन ब्लॉक वोटिंग करायला लागले. त्यामुळे 5-10% वोटिंग वाढलंय आणि असंच रिझल्ट प्रत्येक निवडणुकीत लागणार. ज्या ज्यावेळी वोटिंग वाढणार त्या दिवशी बीजेपीला तुम्ही हरू शकत नाही. नक्कीच. तर हे होते कांतिगाला आणि त्यांनी या निवडणुकीचं विश्लेषण केलं. निवडणुकीचं विश्लेषण विविध अंगाने झालेलं आहे. विविध राजकीय विश्लेषकांनी ते केलेलं आहे, नेत्यांनी केलेलं आहे. पण या निवडणुकीचा खरा हिरो जर आपण कोण म्हणायचा, तर तो जागा झालेला हिंदू आहे. सर्वसामान्य हिंदू आहे, जो बाहेर पडला, त्याने मतदान केलं. आणि मतदान या अर्थाने केलं की जो जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. कांतीबाई, आपण या चॅनलला आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार, सर्वांचा आभार. मंडळी, लक्षवेध हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ नियमित येत असतात. त्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा आम्हाला नक्कीच आहे. धन्यवाद.